भावांनो बहिणींनो लाईट गेली बापा इकडं. आता सकाळपासून जायले लगे मी काय म्हणते 5 वाजल्यापासून लाईट गेली लगे तर लय गरमी व्हायला लागली. आता सगळे म्हणायला लागले 2 वाजता लाईट येणार आहे म्हणून अशी भयान गरमी आहे इकडं. आणि सगळे म्हणायला लागलेत आता येणार आहे लाईट 2-3 वाजता. तर आता मी भेंडी बनवली लाईट अशी लय वाट पाहिली लाईटची. एक तर त्या पंख्याचा वायर सटकला मग बराबर केला ते पंख्याचा वायर. एक पंखा बंद पडला होता ते झालं. असं वाटलं आता येईन लाईट नंतर येईन. आम्ही 10 वाजता चहा पाणी प्यायला 10 वाजूनच गेलते चहा पाण्याला. आणि आता भावांना बहिणींना मी गावाकडे येणार आहे. आता येण्यातच आहे मी 2-3 दिवसात. आता म्हणलं आता हरसू तिकडं टाकायचा विचार आहे शाळेत. आता पुन्हा वातावरण पण इकडं पण लय गरमीचं झाले. आणि आता आम्ही आमच्या भैयाला तिकडं शाळेत टाकणार आहे. मी घरी गेल्यावर मग डबल व्हिडिओ टाकेन. आणि आता स्वयंपाक पाणी केलाय. भेंडी बनवली पीठ भिजून ठेवले पण म्हणलं आधी व्हिडिओ काढून घ्यावा. आणि आज कपडे पण बदलू वाटाणात गरमीनं. पंखा चालू असलात बरं वाटते पण सकाळपासून लाईट गेली त्याच्यामुळे लेकरं पण लय हैराण झाले. छकून काय गरमीनं चहा नाही प्याला. छकू म्हणे मला काय चहा प्यायचा नाही म्हणे मम्मी. आणि हरसू भैया तर चहाच घेत नाही सकाळी. पण आता भेंडी बनवली ते म्हणतोय मला बेसन बनवतो त्याच्यासाठी थोडस बेसन बनवते. भेंडी खाऊ वाटत नाही पण आता भेंडीची भाजी बनवली. आणि आता पोळ्या करायच्या. छकूनच बनवल्या असत्या पोळ्या पण आता गरमट वातावरण पण छकूला काय बरं आता कालपासून तिला बरं वाटायला लागले. मग तिला काय मी सपा आता आपला एवढं अंधारातच येईल म्हणा. लाईट नसल्यामुळे या समोरच्या घरात तर लय येते पण तिथं भांडे मग त्या घरात काय मी एवढं काढा ना खरकटे भांडे हे राहिले. पाण्या वाचून लाईट जायले. पाणी काय भरून ठेवलं नव्हतं. आणि इकडं काय पाणी भरून ठेवावं लागत नाही त्याच्यामुळं मग काय टेन्शनच नाही पाणी भरायचं. काय झालं काय माहिती आता सगळे गरमीत येत लगे. सगळ्या बापा सीतारामची लाईट जायली. सगळ्याची लगे बापा सीतारामची सगळी एरियातली लाईन जायली. बापा सीताराम हे एरियाचं नाव. तर सगळ्याची लाईट जायली. 3 नंबरच्या शेरीतली पण गेली ना हरसून. तर आता सगळे गरमीत येत आमच्या इकडं लगे. आता सगळ्यांना घरातले का त्याच्या घरात कोणाच्या घरात टाकी येतं मग त्याला मोठं असे आडवे टाके येत तर कोणी भरून ठेवतंय. आणि आपल्याला काय पाणी नाही. एक बकेट आणि एक टब भरून ठेवलाय. आणि कामं काय झाले नाही आता घरातले सगळे कामं राहिलेत. आता लाईट आली जावा कपडे गिपडे सगळे तवरक म्हणलं आता रिकामं काय बसा म्हणलं आपण स्वयंपाक करून घ्यावा. तर मग भेंडी बनवली. आणि आता पोळ्या बनवते ना. हरसूला पण म्हणलं चहा घे काही नाश्ता कर. तर लेकरं म्हणाले एवढ्या गरमीत आम्हाला काही नाश्ता खायचा नाही. नाश्ता पण नाही करायचा. मला तोंडात आलं नाश्ता खायचा नाही पण त्याला काही नाश्ता करायचा नाही. गरमीनं लेकरं पण लय लगे आता चिडचिड करायला लागली. त्याला गरमी व्हायला लागली. आपले तरी मोठाले लेकरं आहेत. आता सगळे एरियातले असे आजूबाजू मधले सगळे लेकरं बाला गरमीनं लढायला लागले. ताने जे आहेत ते बारीक बारीक लेकरं आहेत. आमच्या बिल्डिंग मध्ये काय एवढे लहान लेकरं नाही. सगळ्याचे कोणाचे लग्न होईल कोणाचं काय. आणि आपले लहान आहेत. आणि आता एवढे असे सगळे लगे मोठा लिहित आपल्या बिल्डिंग मध्ये. तर ते कशाला लढणार आहेत पण बारीक आहेत ते लय लढायला लागले छकू. आणि रुमाल घेऊनच बसेले जवळ म्हणजे लय घाम यायला लागलाय आता गरमीनं. भावांनो बहिणींना आपले व्हिडिओ कसे वाटतात तर नक्की सांगा कमेंट मध्ये. आणि मी घडी म्हणते आपल्या चॅनलला सपोर्ट करा. आपल्या चॅनलला लय सपोर्टची जरूर आहे. बाय भावांनो बहिणींना भेटते उद्याच्या